बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। माढा लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती मोहोळचे नायब तहसीलदार शहापुरे यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना दिली। माढा लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे, तर 247 विधानसभा मतदारसंघात एकूण 330 मतदार केंद्रे असून प्रत्येक मतदान केंद्रासाठी याप्रमाणे 330 मतदान केंद्रस्तरीय व 31 BOL पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत। यावेळी 1,67,470 पुरुष तर 1,50,650 महिला व इतर 6 असे एकूण 3,18,126 असे मतदार आहेत। आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी क्षेत्रीय अधिकारी 35 तर राखीव 5 असे एकूण 40 भरारी पथके एकूण 8, व्हिडिओ पाहणी पथक एकूण 2, व्हिडिओ सर्वेक्षण पथक संख्या एकूण 5, नोडल अधिकारी एकूण 25 अशा अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे। दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी 85 वर्षावरील 2,143 पुरुष तर 3,058 स्त्री असे एकूण 5,201 मतदार असून ज्या व्यक्तींना मतदार केंद्रावर येण्यास शक्य नसेल अशा मतदारांना होम वेटिंगच्या सुविधाही उपलब्ध करून देण्यात येतील। भारत निवडणूक आयोग यांनी जाहीर केलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 हा कार्यक्रम सांगण्यात आलाय व आदर्श आचारसंहिता ही दिनांक 6 रोजी पूर्वलक्षी प्रभावाने चालू झालेली आहे। 42 माढा लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक ही तिसऱ्या टप्प्यात असून या कामी 12 एप्रिल 2024 रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार असून नामनिर्देशन 19 एप्रिल 2024 पर्यंत, मतदानाचा दिनांक 7 मे व मतमोजणी दिनांक 4 जून रोजी तर निवडणूक प्रक्रिया पूर्ण ही 6 जून आहे। दरम्यान 16 मार्च 2024 रोजी आचारसंहिता जाहीर झालेली असून 247 मोहोळ विधानसभा मतदारसंघ यातील सर्व राजकीय पक्षांच्या भिंतीपत्रके, घोषवाक्ये, पोस्टर्स, बॅनर्स आदी हटविण्यात येणार असून 247 मोहोळ विधानसभा मतदारसंघात निवडणूक कामी अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत। मी अनिल महादेव शहापुरे, निवडणूक नायब तहसीलदार 42 सोलापूर आजा लोकसभा मतदारसंघ अंतर्गत 247 आजा विधानसभा मतदारसंघ या संदर्भात मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीबाबत काय कारवाई करण्यात आली त्याबाबत मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो। विधानसभा मतदारसंघ मोहोळ अंतर्गत एकूण मतदान केंद्रे 330 व 1 सहाय्यक असे एकूण 131 मतदान केंद्र आहेत। प्रत्येक मतदान केंद्रासाठी एक याप्रमाणे एकूण संख्या 330 आहे। BLO मोहोळ मतदारसंघामध्ये BLOची संख्या 31 आहे। त्यामध्ये पुरुष मतदारसंघ 1,67,470 आणि महिला मतदार संख्या 1,50,650, तृतीय मतदारसंख्या 6, पुरुष व महिला असे मिळून संख्या 3,18,126 असे एकूण मतदार आहेत। लोकसभा सार्वत्रिक निवडणुका पार पाडण्यासाठी क्षेत्रीय अधिकारी व राखीव क्षेत्रीय अधिकारी असे एकूण 40 राखीव अधिकारी नेमणूक केलेली आहे, म्हणजे अधिकारी ठेवलेले आहेत राखीवसाठी। आणि आपल्या मोहोळ मतदारसंघामध्ये व्हिडिओ पाहणी पथक संख्या 2 व व्हिडिओ सर्वेक्षण पथक संख्या एकूण 5, नोडल अधिकारी संख्या 23 अशा पथकं आपण नियुक्त केलेले आहेत। लोकसभा निवडणुकीसाठी 85+ पुरुष मतदार व महिला मतदार संख्या पुरुष 2,143 व स्त्री 3,058 असे 85+ मतदार आहेत आपल्या मोहोळ तालुक्याअंतर्गत। व तसेच दिव्यांगाचे पुरुष 818 व महिला 361
असे एकूण 1179 दिव्यांगाचे लाभार्थी आहेत व तसेच मोहोळ मतदार संघामध्ये होम वोटिंग सुविधा आपण उपलब्ध करून देणार आहे व तसेच होम वोटिंग पथके नेमण्यात आली आहेत व त्याची कारवाई येत्या 2-4 दिवसातच चालू होईल त्याचीसुद्धा. अशा पद्धतीने व तसेच लोकसभा निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी हे माननीय जिल्हाधिकारी श्री कुमार आशीर्वाद आहेत. तरी याबाबत मोहोळ मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या संदर्भात आपण जे काम करत आहेत त्याबाबतची तुम्हाला थोडक्यात माहिती मी देत आहे तुम्हाला व तसेच असेही आव्हान करतो की मोहोळ मतदारसंघामध्ये सर्व राजकीय नेते जे यांनी आहे आदर्श आचारसंहितेचा कुणीही भंग करू नये या व प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करावे एवढेच बोलून मला दोन्ही सर्व सांगतो. सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित. चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट. बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील. ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय. आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर.